नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोत ज्यामध्ये बघा नुकतंच महायुतीचे खाते वाटप जाहीर झाले असून कोणकोणत्या नेत्याकडे कोणतं खातं हे मिळालेलं आहे त्याबाबत आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोत। यावर जवळपास बघा 1 ते 2 मार्काचे प्रश्न हे परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात, त्यासाठी हा बघा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि त्यानंतर जेवढे काही महत्त्वाचे खाते आहेत बघा तर ते मी IMP म्हणून सांगणार आहे, तर ते तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहेत। सर्वच लक्षात ठेवायचे जवळपास, परंतु काही महत्त्वाचे आहेत बघा तेच बघा सतत रिपीट होत असतात, जसे की अर्थमंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री, उत्पादन मंत्री असे महत्त्वाचे जे मंत्री आहेत बघा तर ते शक्यतो परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचारले जातात। आता सर्वात जास्त आणि सर्वात कमी मंत्रीपद हे कोणत्या पक्षाला मिळालेले आहेत तर ते आपण व्हिडिओमध्ये कव्हर करूया। यामध्ये नाही तर जे काय आपण क्विज वगैरे घेतो बघा तर त्यामध्ये ते कव्हर करूया। इथे फक्त महत्त्वाचे मंत्री आणि त्यांना मिळालेलं खातं याबाबत आपण व्हिडिओ करणार आहोत। आता पहिलंच आहे बघा, महत्त्वाचं आहे बघा देवेंद्र फडणवीस। तर देवेंद्र फडणवीस यांना बघा गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था ही 3 महत्त्वाची खाती ही बघा देवेंद्र फडणवीस यांना बघा मिळालेली आहेत। त्याचबरोबर बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि याबरोबर गृह खातं, ऊर्जा खातं, कायदा खातं आणि न्यायव्यवस्था खातं हे महत्त्वाचे 3 खाते त्यांना मिळालेले आहेत। त्यानंतर दुसरे नाव आहे एकनाथ शिंदे। इथे सांगण्या अगोदर बीजेपी तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे 3 पक्ष मिळून बघा महायुती आहे बघा आणि त्यांचे हे बघा खाते वाटप आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। दुसरे नाव आहे बघा एकनाथ शिंदे। तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास खाते तसेच गृहनिर्माण खाते ही 2 महत्त्वाची खाते त्यांना मिळालेली आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील ते आहेत। कोणतर एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री। महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री आहेत बघा, एकनाथ शिंदे आणि तिसरे आहेत बघा अजित पवार। तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते तसेच राज्य उत्पादन खाते हे बघा अजित पवार यांच्याकडे आहे। चौथे नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे। तर यांना बघा महसूल खाते हे मिळालेले आहे। त्यानंतर 5वे नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील। तर यांना जलसंपदा, गोदावरी आणि कृष्णा खोरे हे खाते बघा राधाकृष्ण विखे पाटील यांना बघा मिळालेलं आहे। 6वं नाव आहे हसन मुश्रीफ। तर हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण हे खातं मिळालेलं आहे। 7वं नाव आहे चंद्रकांत दादा पाटील। तर यांना उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री हे खातं बघा चंद्रकांत दादा पाटील यांना मिळालेलं आहे। 8वं नाव आहे गिरीश महाजन। तर गिरीश महाजन यांना जलसंपदा, विदर्भ, तापी आणि कोकण तर हे जे काही खातं आहे तर गिरीश महाजन यांना बघा मिळालेलं आहे। 9वं आहे गुलाबराव पाटील। यांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे खातं गुलाबराव पाटील यांना मिळालेलं आहे। आता इथे महत्त्वाचं आहे बघा गणेश नाईक वनमंत्री जे काय आहेत बघा तर ते गणेश नाईक। स्टार मार्क करून ठेवा 10वं। त्यानंतर 4थं, 5वं आणि पहिले 3 हे 4-5 आहेत बघा, हे यामध्ये महत्त्वाचे जे बघा वारंवार विचारले जातात। त्यानंतर 11वं आहे बघा दादा भुसे। तर दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण हे खातं आलेलं आहे बघा, शालेय शिक्षण। त्यानंतर 12वं आहे संजय राठोड। तर यांच्याकडे जलसंधारण खातं हे संजय राठोड यांच्याकडे आलेलं आहे। 13वं आहे बघा धनंजय मुंडे। अन्न व नागरी पुरवठा हे जे काही खातं आहे तर ते धनंजय मुंडे यांना बघा मिळालेलं आहे। त्यानंतर 14वं आहे मंगल प्रभात लोढा। तर यांच्याकडे कौशल्य विकास हे खातं बघा मंगल प्रभात लोढा यांना मिळालेलं आहे। त्यानंतर 15वं स्टार करून ठेवा तर उदय सामंत। तर उदय सामंत यांना बघा उद्योग आणि मराठी भाषा हे जे काय खातं आहे तर ते उदय सामंत यांना बघा मिळालेलं आहे। शक्यतो उद्योग मंत्री कोण आहेत असा प्रश्न बघा भरपूर विचारलेला आहे, त्यासाठी
हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 16वा आहे बघा जयकुमार रावल, तर यांना मार्केटिंग आणि प्रोटोकॉल हे जे काही खातं आहे तर ते जयकुमार रावल यांना बघा मिळालेलं आहे। 17वा आहे पंकजा मुंडे, तर यांना पर्यावरण आणि हवामान बदल तसेच पशुपालन हे जे काही खातं आहे तर ते पंकजा मुंडे यांना मिळालेलं आहे। त्यानंतर 18वा आहे अतुल सावे, तर अतुल सावे यांना ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा हे 2 महत्त्वाची खाती हे बघा अतुल सावे यांना बघा मिळालेली आहेत। पुढचं आहे 20वा अशोक उईके यांना आदिवासी विकास मंत्रालय हे खातं अशोक उईके यांना बघा मिळालेलं आहे। 20वा आहे शंभूराज देसाई, तर शंभूराज देसाई यांना पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय हे खातं शंभूराज देसाई यांना मिळालेलं आहे। पुढचे 21वे नाव आहे आशिष शेलार, तर आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान खातं आशिष शेलार यांना मिळालेलं आहे। त्यानंतर 22वा आहे स्टार मार्क करून ठेवा दत्तात्रेय भरणे, तर दत्तात्रेय भरणे यांना क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय हे 2 महत्त्वाची खाती ही बघा दत्तात्रेय भरणे यांना बघा मिळालेली आहेत। पुढचा 23वा आहे बघा 23वा देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे। बहुतेक वेळा बघा महिला व बाल विकास मंत्री म्हणून प्रश्न हा परीक्षेमध्ये पडला जातो आणि याचे बघा हे जे काही खातं आहे तर ते आदिती तटकरे यांना बघा मिळालेलं आहे। महिला व बाल विकास खातं आदिती तटकरे। त्यानंतर 24वे बघा शिवेंद्र राजे भोसले, तर यांना सार्वजनिक बांधकाम हे जे काही खातं आहे तर ते शिवेंद्र राजे भोसले यांना बघा मिळालेलं आहे। त्यानंतर 25वा स्टार मार्क करून ठेवायचा आहे माणिकराव कोकाटे, तर माणिकराव कोकाटे यांना बघा कृषी खातं मिळालेलं आहे, कृषी खातं। पुढचा 26वा आहे जयकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायत राज हे जे काही खातं आहे तर ते जयकुमार गोरे यांना मिळालेलं आहे। पुढचा 27वा आहे नरहरी झिरवाळ, तर यांना अन्न व औषध प्रशासन खातं हे नरहरी झिरवाळ यांना बघा मिळालेलं आहे। त्यानंतर 28वा आहे संजय सावकारे, तर संजय सावकारे यांना कापड खातं हे बघा संजय सावकारे यांना मिळालेलं आहे। 29वा आहे संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं संजय शिरसाट यांना बघा मिळालेलं आहे। त्यानंतर 30वा आहे प्रताप सरनाईक, तर प्रताप सरनाईक यांना वाहतूक हे बघा खातं आहे ते प्रताप सरनाईक यांना मिळालेलं आहे। 31वा आहे बघा भरत गोगावले, महाराष्ट्राच्या एसटीचे अध्यक्ष आहेत बघा भरत गोगावले आणि यांना रोजगार हमी तसेच फलोत्पादन हे जे काही खातं आहे तर ते भरत गोगावले यांना मिळालेलं आहे। 32वा आहे मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन हे जे काही खातं आहे तर ते मकरंद पाटील यांना मिळालेलं आहे। 33वा आहे नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदरे हे जे काही खातं आहे तर ते नितेश राणे यांना मिळालेलं आहे, याला स्टार मार्क करून ठेवायचं आहे। पुढचा 34वा आहे आकाश फुंडकर, तर आकाश फुंडकर यांना कामगार हे खातं आकाश फुंडकर यांना मिळालेलं आहे। त्यानंतर 35वा आहे बाबासाहेब पाटील, तर बाबासाहेब पाटील यांना सहकार खातं हे बाबासाहेब पाटील यांना मिळालेलं आहे। त्यानंतर 36वा आहे प्रकाश आबिटकर, तर प्रकाश आबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं प्रकाश आबिटकर यांना बघा मिळालेलं आहे। जवळपास 36 मंत्रीपद हे बघा जाहीर झाले असून खाते वाटप जाहीर झाले असून सर्वाधिक आणि सर्वात कमी हे जे काही आहेत बघा तर ते आपण रोज जे काही चालवणीचे प्रश्न आपण कव्हर करतो तर त्यामध्ये याबाबत एक्स्ट्रा माहिती आपण घेणार आहोत। आजच्यासाठी फक्त एवढंच। यामध्ये आपण बघा महत्त्वाचे जे काही पक्ष आहेत त्या पक्षातील मंत्री आणि त्यांना कोणकोणते खाते बघा मिळालेले आहेत तर त्याबाबत आपण इथे चर्चा केलेली आहे। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण यामुळे आपल्याला बघा जवळपास 1 ते 2 मार्क हे परीक्षेमध्ये आपल्याला मिळणार आहेत। महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।